नमस्कार, मी सुनील साळवी. आपण पाहत आहात सागर वेव. माझ्यासोबत आहेत चिपळूणचे माजी सभापती आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आणि एक जागरूक नागरिक शौकतभाई मुकादम. भाई, आपलं स्वागत आहे सागर वेवमध्ये. नमस्कार. भाई आमच्या स्टुडिओमध्ये आलेत आणि सोबत त्यांनी काही वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आणलेत. काही आंबे दिसतंय तिथे. भाई, नेमका हा काय प्रकार आहे? तुम्ही आंबे आणलेत. हा रत्नागिरी हापूस जो आंबा आहे आपल्या कोकणातला, हा, या हापूस आंब्यामध्ये घुसखोरी झालेली आहे. आंब्यामध्ये घुसखोरी? हा, तर आंब्यामध्ये घुसखोरी अशी झालेली आहे हम्म, की आता हा रत्नागिरी हापूस आंबा आहे. हम्म, हा जर आंबा आपण कापला तर ह्याची साल पातळ येते हम्म, आणि वरती देठाला खड्डा असतो. हम्म, कच्चा आंबा घेतला आणि त्याचा जर देठ आपण मोडला असा हम्म, तर एका रूम मध्ये ठेवल्यानंतर संपूर्ण रूम मध्ये त्याचा वास येतो. हम्म, तर त्याच पद्धतीने तसाच दिसणारा हम्म, मद्रासचा आंबा आहे हम्म. आणि अहमदाबादचा आंबा आहे. काही फरक वाटत नाही. मद्रासचा आहे, हा अहमदाबाद. अहमदाबाद आहे. हा. हे आंबे त्यांनी बाजारामध्ये विकावे, हम्म, आमची बंदी नाही, आमचं ना नाही. हम्म. कारण देशातला माल कुठेही देशात विकला जातो. हम्म. परंतु तू हम्म. हापूस आंब्यामध्ये हम्म. हे आंबे विकले जातात आणि ग्राहकाची फसवणूक केली जाते. मग रत्नागिरीचा हापूस समजून फसवणूक केली जाते. त्याच्यामध्ये फसवणूक केली जाते. अशा काही हापूस आंब्याचे जे स्थानिक व्यापारी आहेत बाजारातले, त्यांनी आमच्यावर तक्रार केली आणि ही तक्रार केल्यानंतर ग्राहकाची काही तक्रार आली. हे आंबे घरी नेल्यानंतर एकाकडे जर समजा हापूस आंबे घेतले आणि दुसऱ्याकडे घेतले तर एवढा कलर मध्ये, ह्याला केसरी कलर असतो, कलर मध्ये ह्याच्यामध्ये फरक कसा काय, असं सगळं तो संभ्रम निर्माण झाला. आणि म्हणून आम्ही कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही बाजारपेठेमध्ये फिरा. स्थानिक जे लोक आहेत ते हापूस आंबा विकतात, पण काही परप्रांतीयांच्या गाड्या चिपळूणमध्ये यायला लागलेल्या आहेत. अच्छा. आणि त्या गाड्यांमधून हे आंबे विकले जातात. त्यांनी विकावं, पण हा मद्रासचा आहे, हा अहमदाबादचा आहे असं सांगून विकावं. त्यांनी हापूस म्हणून सांगून विकू नये, तर आमच्या हापूसच्या आंब्याची बदनामी होते आणि लोकांना जी फसवणूक केली जाते. अशा पद्धतीने सगळं चालू असताना तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, पंचायत समितीचे सगळे कृषी अधिकारी आहेत, हे त्यांनी हातात आंबा घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की हा आंबा कुठला आहे. कारण त्यांचा तो कोर्स आहे, त्यांना त्याची माहिती आहे. आणि हे सगळं असताना आम्ही त्यांना सांगितलेले बघा, आणि हे जे डुप्लिकेट आंबे फसवणूक जर कोण करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. ते जर ऐकत नसतील तर पोलिसांची मदत घ्या. ही लोकांची फसवणूक होता कामा नाही. एक 2-4 दिवसापूर्वी तुम्ही हा प्रकार उघडीस आणला होता. त्याच्यानंतर कृषी विभागाने काय दखल घेतली? त्याच्यानंतर कृषी विभागाने त्यांनी गाड्या ज्या बाहेरच्या येतात, परवाच्या दिवशी बहादूरशेख नाक्याला एक गाडी उभी होती, वालोपा पेट्रोल पंपाच्या साईडला एक गाडी उभी होती, आणि काही लोकांनी तिथं बस्तान मांडले होते, म्हणजे टेबल लावून. आणि याच्यामध्ये विशेष असं ते करताय की या बॉक्समध्ये मराठी रद्दी टाकतात. मराठी पेपरची जी रद्दी आहे ती त्या बॉक्समध्ये, या आंब्याच्या बॉक्समध्ये टाकतात, मद्रासच्या. म्हणजे मराठी पेपर काय मद्रासमध्ये किंवा कुठं गुजरातमध्ये छापलं जात नाही. म्हणजे आपल्याला वाटलं पाहिजे की तो पेपर हेतला लोकल आहे. तर तेही आम्ही कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं की हे मराठी पेपर जे आहेत टाकले जातात आणि ते त्याच्यामध्ये बघा. आता ह्याच्यातले जर एकाने 100 आंबे घेतले कोकणातले आणि ह्याच्यातले जर 50 आंबे घेतले तरी सुद्धा ते समजू शकत नाही. भाई, पण आता हे तुम्ही आंबे जे आणलेले आहेत ना, अगदी हा आंबा पण मी पाहिला आणि हा आंबा पण पाहिला, त्याच्यामध्ये साम्य वास तर सारखाच दिसतोय आणि ओळखला जात नाही की बाबा हा मद्रासचा आंबा आणि हा आंबा रत्नागिरीचा हापूस आंबा आहे. तर लोकांनी कसं ओळखावं आणि तुमच्या निदर्शनास हा प्रकार कसा? आता हा जो रत्नागिरीचा हापूस आंबा आहे ह्याच्या देठाला इथे खड्डा असतो. हा मगाशी तुम्ही सांगितलं. ह्याच्या इथे बघा लेवल आहे. आणि हे झटकन लागतं जे माहितगार आहेत. आता ह्याच्यामध्ये नुकसान असं होतंय, म्हणजे बारकाईने जर आपण विचार केला तर आता कोकणातले काही लोक परदेशात आहेत आणि ते परदेशामध्ये आपल्या कोकणाकडचा, आपल्या गावाकडचा रत्नागिरीचा हापूस आंबा कुटुंबात मोठ्या प्रमाणावर घेतात, कुरिअरने मागवतात आणि त्याला जास्त खर्च येतो. आणि त्याच्यामध्ये ह्या आंब्यामध्ये जर हा आंबा गेला तर ते नुकसान केवढं आहे. आणि आता आम्ही चारू बाजूने अडचणीत आलो. ते असं आहे, आता पाऊस लागतोय, गारपीट पडते, हवामानाचा दरवेळेला तडाखा बसतो. आणि आता नुकतंच शासनाने जाहीर केले की हेक्टरी 22,000 रुपये जाणार. आता हेक्टरी 22,000 रुपये तुम्ही जर दिलेत तर 100 गुंठ्याला 22,000 रुपये देणार. ते गुंठ्या आंब्याचा हिशोब आपल्याला लागू शकत नाही. तुम्ही झाडामागे ठरवा.
एखाद्या परसबागामध्ये गरीबाच्या जर 4-5 झाडं असतील तर तुम्ही हेक्टरीचा हिसाब कसा लावणार? त्या बिचाऱ्यांनी त्या परसबागामध्ये घराच्या वाटली जागा त्याची थोडी होती, तिथे लावली झाडे, आणि त्या 5 झाडामध्ये जर आंबा चांगला आला तर तो त्याचा 6 महिन्याचा उदरनिर्वाह भागू शकतो. आता तुम्ही मोठे मोठे बागायतदार आहेत, त्याच्यात आपण हेक्टरीने हिशोब केला तरी तो कमीच आहे. त्याच्यामध्ये ते फवारणी आणि त्याच्यामध्ये ते मेहनत, त्याच्यामध्ये ते कुसलेली पानं काढणे, त्याला खत पाणी वगैरे हे सगळं घालणं, हे काय सरकारने मदत दिली, तुटपुंजी मदत आहे. पण आमचं म्हणणं आहे तुम्ही कलमा मागे ठरवा. जसं रेल्वेनी नुकसान भरपाई देताना 25,000 रुपये दिली एका कलमाला, ती कलम तोडली गेली, तेवढी नाही, पण तुम्ही त्या पद्धतीने एका कलमावर साधारणपणे कोकणात किती आंबे येतात त्या पद्धतीने तुम्ही आता आंबे 4,000-5,000 रुपये दर असेल तर त्या हिशोबाने तुम्ही दिली पाहिजे. आता तुम्ही डिक्लेअर केले, आता आंबे काढून झाले काही लोकांचे, काही लोक काढतायत, मग तुम्ही ते नुकसान भरपाई आणि कसं ठरवणार ते शासनाचं सुद्धा धोरण जे आहे ना, हे बागायतदार किंवा हे ज्यांचे फळबागेमध्ये झाड आहेत त्यांना ते परवडणार नाही. हा झाला नुकसान भरपाईचा विषय, पण ही जी भेसळ चाललेली आहे तर ती रोखण्यासाठी काय करायला पाहिजे? रोखण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी हे सगळे दुकानं चेक केली पाहिजे. आणि याच्यानंतर आता आम्ही उद्या 1-2 दिवसांनी जिल्हा अधिकाऱ्यांनाही भेटणार आहोत आणि जिल्हा अधिकाऱ्यांचे हे आम्ही निर्देशन आणून देऊ की बाई अशाला असं चाललेलं आहे म्हणून, कारण जिल्ह्याचे ते प्रमुख आहेत. आणि मग आता कृषी अधिकाऱ्यांना आम्ही सांगितल्यानंतर काल परवाच्या दिवशी त्यांनी बाजारामध्ये फिरायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी जाताना कृषी अधिकाऱ्यांनी दुकानात जाताना त्यांनी गळ्यामध्ये लेबल खिशात ठेवलं पाहिजे. एक लेबल टाकल्यानंतर त्याच्यावर लिहिलेलं लागतं. आता हे मी 2 दिवसापूर्वी जेव्हा मी आवाज उठवला तेव्हा मी काही ठिकाणी बाजारात गेलो, हा आंबा कसा, तो आंबा कसा, मी सांगायच्या आधी ते सगळं नाही 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 आमच्या इथे मद्रासचा आंबा नाही, आमच्या इथे मद्रासचा आंबा नाही, आमच्या इथे ह्याच्यातला आंबा नाही, आमचा हा त्यांना कळलं. हा, तर ते काय झालं, आधी डिक्लेअर झालं होतं आणि डिक्लेअर झाल्यानंतर मी गेलो ना, नाही पण मार्केटमध्ये हा सगळा माल आहे, मार्केटमध्ये माल आहे, मोठ्या प्रमाणात आहे माल. तर ते कृषी अधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे ना, त्यामध्ये ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांची फसवणूक होईल आणि आपण आंबा खाल्ल्यानंतर ती चव सगळ्यांना समजलं. रत्नागिरीचा हापूस तर आपल्याला कळतो, देवगडचा कळतो, बरोबर आहे. पण ते भाई आता रेट मध्ये काय फरक आहे तुम्हाला जाणवला का? आता रेट मध्ये कसं आहे, आता 800-900 रुपये तो रत्नागिरीचा आपण खरेदी करतो. हो, ह्याचा किती आहे मद्रासचा? आता मद्रासचं ते सांगत नाही तसं, मद्रासचं किती, मद्रासचं विकायला गेलं तर ते किलोवर सांगतात, किलोवर सांगतात. आणि एखादा आमच्यासारखा माहितगार माणूस गेला, नाही मद्रासचा आंबा आहे, हा मद्रासचा आंबा कसा रे, मग तो सांगतो 150 रुपये किलो, 160 रुपये किलो. आता 160 रुपये किलोचा आंबा तुम्ही ह्या आंब्यात जर 100 आंबे एकाने घेतले आणि त्याच्यात जर 25 जरी गेले तर त्याचं केवढं मोठं नुकसान आहे. आणि घरी जेव्हा आंबा आपण येतो तेव्हा कुटुंबातली माणसं खातात, तेव्हा त्यांच्यामध्ये पण भांडणं व्हायला लागली. आता एक माणसाने आंबा खाल्ला, वडिलांनी अरे आंबा चांगला आहे, तो मुलगा म्हणतो शेष आहे कसला चांगला आहे, त्याला कुठं चव, मग त्याच्या तोंडात तो मद्रासचा गेला आणि ह्याच्या तोंडात, म्हणजे दोन्ही मिक्स करून देतात. हा, म्हणजे भांडणं, घरात भांडणं, नवरा बायको सुद्धा तर भांडणं होतील. हा चौदार आहे म्हणजे त्याच्याजवळ गेला कोकणातला आणि त्याच्या तोंडात गेला मद्रास. भाई तुम्ही असं म्हणता की ह्याची चव वेगळी आहे आणि रत्नागिरी हापूसची चव वेगळी आहे. आपण रियालिटी चेक करूया. आमच्या ऑफिस मधले कर्मचारी आहेत, त्यांना मी इथे बोलवतो, त्यांना हे दोन्ही आंबे आपण खायला देऊ आणि त्यांना विचारू की चव कशी आहे. विचार, एक थोड्या ब्रेक नंतर आम्ही रियालिटी चेक करणार आहोत आणि ह्या आंब्यातला फरक तुमच्या समोर मांडणार आहोत. माझ्यासोबत माझे सहकारी आहेत आणि त्यांना मी इथले आंबे खायला दिलेले आहेत. आपण रियालिटी चेक करणार आहोत. आंबे खाऊन झाल्यानंतर त्यांना मी विचारणार आहे की आंब्याची चव कशी होती, आंबा कसा वाटला, आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत ही माहिती आम्ही पोहोचवणार आहोत. माझ्यासोबत माझा सहकारी पण आहे सुशांत, तो स्वतः आंबा बागायतदार आहे आणि आपण त्यांच्याकडून सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत की फरक काय आहे, मद्रासचा हापूसच्या आंब्याची काय चव आहे आणि रत्नागिरीच्या हापूसच्या आंब्याची काय चव आहे. या दोन्ही आंब्यांमधला फरक तुमच्यासमोर आम्ही मांडणार आहोत आणि हे केवळ भाईंमुळे शक्य झालेलं आहे. तर मला आता सगळ्यांना मी विनंती करेन की वाट बघत बसू नका, तर सुरू करा. त्यांना आम्ही सांगितलेलं नाहीये की कुठला आंबा ते खातायत, त्यांना फक्त एका प्रकारच्या आंब्याची चव आम्ही देतोय. हा आंबा खाऊन झाल्यानंतर अजून एका आंब्याची चव ते चाखतील आणि मग या 2 आंब्यांमधला फरक तुमच्या समोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. भाई तुम्ही पण खा. आता ह्या सर्वांना मी दुसऱ्या प्रकारचा आंबा खाऊ घातलेला आहे, ते चव चाखतायत आणि त्यानंतर रियालिटी चेक ही तुमच्या समोर येणार आहे की कुठल्या आंब्याची चव अप्रतिम होती, कुठल्या आंब्याची चव ही आंबट होती किंवा काय जे असेल ते
ते आता थोड्या वेळातच आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. मला असं वाटतं की आंबे खाऊन झालेले आहेत. पहिला आंबा खाल्लास तू, त्याची चव कशी होती, आणि आता दुसऱ्या वेळी आंबा खाल्लास त्याची चव कशी होती? पहिला खाल्ला तो एकदम खूप आंबट होता हा. आणि आता खाल्ला तो गोड. अच्छा, तुम्ही काय सांगाल? पहिला पण खूप आंबट, आताचा ठीक आहे, गोड आहे. सेम सेम. पहिला आंबट, आपला हापूस गोड. म्हणून तुम्ही काय सांगाल? पहिला आंबट होता आणि नंतरचा आपला जो हापूस आहे रत्नागिरी, हा. तो खाताना अगदी सॉफ्ट आणि गोड आहे. खरं तर ह्या लोकांना मी सांगितलं नव्हतं की कुठला आंबा त्यांना दिलेला आहे, पण त्यांच्याच मुखातून आलेली माहिती आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही सांगतोय. सुशील काय? पहिला आंबा थोडा चवीला पानसट होता आणि हा. आताचा खातोय थोडा रसाळ आहे, त्यामुळे चांगलं वाटतं. धन्यवाद. मला असं वाटतंय सागर वेवने रियालिटी चेक केलेली आहे. त्याच्यातनं जो निष्कर्ष निघालेला आहे तो असा आहे की बाहेरनं जे आंबे येतात, मद्रासचा हापूस आंबा हा चवीला काही चांगला नाहीये, बोगस हापूस आहे. हे आता आम्ही आमच्या सहकार्याने जो डेमो आपल्या समोर सादर केला त्याच्यातनं सिद्ध झालेला आहे. आणि जो हापूस अवीट गोडीचा आहे तोच खरा रत्नागिरीचा हापूस आहे, हे सर्वांच्या समक्ष सिद्ध झालंय. बरोबर ना भाई? बरोबर. काय ह्या निष्कर्ष तुम्ही सांगाल लोकांना? आता आपण डेमो घेतला, एक हो. रियालिटी चेक केली, ती चव जाता लोकांच्या लगेच लक्षात आली. हा. हे आपण काही त्यांना सांगितलेलं नव्हतं. अजिबात सांगितलेलं हा, नव्हतं. आता कसं आहे, हे जे बाहेरचे जे आंबे येतात, मद्रासचा असेल, आणखीन तो नीलम आहे, दुसरं तोताफली आहे, ते त्यांनी विकावं. मार्केटला त्यांना बंदी नाही. जसं आमचा हापूस आंबा बाहेर जातो, त्याला महत्व आहे, तसं त्यांनी विकावं, त्यांचं नाव सांगावं. त्यांचं नाव व्यापाऱ्यांनी लपवून आमच्या हापूस आंब्यामध्ये त्यांनी घुसवू नये, एवढीच आमची मागणी आहे. आणि घुसत असेल तर कृषी अधिकारी ताबडतोब त्या जे कोणी विकणारे असतील परप्रांतीय वगैरे त्यांच्या ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आदरणीय भाईंनी त्यांची मागणी मांडलेली आहे. आता या संदर्भात कृषी अधिकारी काय भूमिका घेतात आणि इथल्या ग्राहकांना कशा पद्धतीने न्याय देतात, त्याचप्रमाणे आंबा व्यावसायिकांना, आंबा बागायतदारांना, स्थानिक शेतकऱ्यांना हे कशा पद्धतीने न्याय देतात हे पाहणं गरजेचं ठरेल, महत्वाचं ठरेल. सुनील साळवी, सागर वेव, चिपळूण.